फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्यूवर्स. आज मी बनवणार आहे साधी सोपी घरगुती पद्धतीने मेथीची भाजी. इथे एक अख्खी पेंडी मेथी स्वच्छ 3-4 वेळा धुवून कट करून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे. इथं एक 10-12 कळ्यांचा क्रश घेतलेला आहे लसणाचा, एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर मूग डाळ भिजवून ठेवली होती मी अर्धा तास आधी, साधारण अर्धा वाटी. इथं मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, छोटा अर्धा चमचा हळद, एक छोटा चमचा लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला घेतलेला आहे आणि मीठ. आता आपण फोडणी घालूयात. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा मोहरी घालून घेऊयात. मोहरी तडतडली की जिरं घालूयात. मोहरी आपली छान तडतडून झालेली आहे, तर ह्याच्यामध्ये जिरं घालूयात. जिरं पण छान तडतडून झालेलं आहे. आता मिरची घालूयात. आता लसणाचा क्रश घालूयात आपण ह्याच्यामध्ये. आता लसूण बऱ्यापैकी पिंकिश झालेला आहे. हिंग घालून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये. आता कांदा घालून घेऊयात. त्याच्यामध्ये आता एक अर्धा छोटा चमचा मीठ घालूयात, म्हणजे कांदा मऊ पडेल छान. आता हे परतून घेऊया. कांदा आपला परतून झालेला आहे. आता हे जे मसाले घेतलेत ते एकदम सगळे टाकून घेऊयात, घालून घेऊयात त्याच्यामध्ये. हलवून घेऊन 1 मिनटं परतून मग मेथी घालूयात. 1 मिनटं परतून झालेलं आहे. आता सगळी मेथी घालून घेऊया त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता इथे एक चमचा मीठ घालायचं आहे. मीठ पालेभाजी मध्ये केव्हाही कमीच घालायचं, कारण ऑलरेडी पालेभाज्यामध्येच मीठ असतं, त्यामुळे थोडं कमीच घालायचं मीठ. आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून छान मऊ पडेपर्यंत वाफ काढून घेऊयात. इथं आपली मेथीची भाजी छान परतून झालेली आहे मैत्रिणींनो. त्याच्यामध्ये आता आपण मुगाची डाळ घालून घेऊयात. त्याच्यामध्ये ही मुगाची डाळ घालून घेते मी. मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतलेलं आहे मी. इथं अर्धा चमचा, अर्धापेक्षा सुद्धा कमी, थोडीशी साखर घालून आता ह्याला एक छान वाफ काढून घेऊयात. मग आपली भाजी तयार आहे. मैत्रिणींनो, इथं मी 7 ते 8 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे. आपली भाजी आता रेडी आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या. बघा किती छान झालेली आहे. किती छान हिरवा असा रंग आलेला आहे. आता मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. आपली भाजी रेडी आहे मैत्रिणींनो. बघा किती सुंदर झाली आहे. टेस्ट पण अमेझिंग असते. मी फक्त एक टिप सांगायची राहिली मगाशी माझी, की नेहमी पालेभाज्यांना ना लसूण भरपूर घालावं. त्यामुळं पालेभाज्यांची चव खूप छान येते. आणि मीठ थोडंसं कमी घालावं. तेलही थोडंसं रोजच्या भाजीच्या प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त घालावं. त्यामुळे पालेभाज्या खूप सुंदर होतात. तर कशी वाटली मैत्रिणींना माझी ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो.